नमस्ते ऑल ऑफ यू. आज आपण बघणार आहोत BCom पार्ट 3 सेमिस्टर 6 ॲडव्हान्स कॉस्टिंग युनिट, त्यामध्ये मार्जिनल कॉस्टिंग. तर मार्जिनल कॉस्टिंग ही एक टेक्निक आहे ज्यामध्ये कॉस्ट ॲनालिसिस केले जातं. आता सर्वप्रथम आपण मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय ते बघू. तर ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अमाऊंट इन्क्रीज्ड इन द प्रोडक्शन ऑफ वन ॲडिशनल युनिट. एक एक्स्ट्रा युनिट बनवण्यासाठी जो काही एक्स्ट्रा खर्च केला जातो त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण मार्जिनल कॉस्ट असे आपण म्हणतो. आणि आपल्याला असंही सांगता येईल की एक्स्ट्रा युनिट प्लस अमाऊंट इन्क्रीज्ड इन द प्रोडक्शन ऑफ अ कमोडिटी. म्हणजे एक एक्स्ट्रा युनिट बनवण्यासाठी जो काही एक्स्ट्रा खर्च केला जातो त्याला आपण मार्जिनल कॉस्ट असे आपण म्हणतो. आता या ठिकाणी आपण सेकंड डेफिनेशन बघू. बघा, मार्जिनल कॉस्टिंग इज द चेंज इन टोटल कॉस्ट बाय प्रोड्युसिंग वन मोर युनिट ऑफ प्रोडक्ट. म्हणजेच एखादे प्रोडक्ट जास्तीचे जेव्हा आपण प्रोड्यूस करतो तेव्हा टोटल कॉस्टमध्ये किती चेंज झाले त्याला आपण मार्जिनल कॉस्ट असे आपण म्हणतो. त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की मार्जिनल कॉस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज डायरेक्ट कॉस्टिंग ऑर व्हेरिएबल कॉस्टिंग. तर ह्या ठिकाणी टोटल कॉस्ट आहे. टोटल कॉस्टमध्ये दोन प्रकारचे कॉस्ट आपल्याला बघायला मिळतात. एक आहे व्हेरिएबल कॉस्ट आणि दुसरा आहे फिक्स्ड कॉस्ट. आता व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय, तर व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे प्रोडक्शनमध्ये बदल झाल्यानंतर कॉस्टमध्ये जो बदल होतो त्याला आपण व्हेरिएबल कॉस्ट असे आपण म्हणतो. जसं की सपोज एक पेन परचेस करण्यासाठी जर तुम्हाला 10 रुपये खर्च येत असेल तर 2 पेन बनवण्यासाठी तुम्हाला किती खर्च येणार आहे, 20 रुपये खर्च येणार आहे. 3 पेन बनवण्यासाठी तुम्हाला 30 रुपये खर्च येणार आहे. अशा पद्धतीनं जशी क्वांटिटी वाढत जाते तसे तुमचे प्राईस देखील वाढत जाते. म्हणजेच प्रोडक्शन इन्क्रीज देन व्हेरिएबल कॉस्ट इज इन्क्रीज अँड प्रोडक्शन डिक्रीज देन व्हेरिएबल कॉस्ट इज डिक्रीज. जसं प्रोडक्शन वाढवलं जातं तसं प्राईसमध्ये सुद्धा बदल होतो. ह्यालाच आपण व्हेरिएबल कॉस्ट असे आपण ह्याला म्हणतो. आता नेक्स्ट आहे फिक्स्ड कॉस्ट. बघा, ह्या ठिकाणी फिक्स कॉस्ट म्हणजे काय, तर फिक्स कॉस्ट म्हणजे प्रोडक्शन वाढले किंवा कमी झाले तरी कॉस्टमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होत नाहीत, त्याला आपण काय म्हणतो, फिक्स कॉस्ट असे आपण म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल फॅक्टरी रेंट. जसं की सपोज फॅक्टरी रेंट 10,000 आहे आणि आपण 100 वस्तूंचं प्रोडक्शन करतो आहे. ठीक आहे, 100 वस्तूंचं प्रोडक्शन करतो आहे. सपोज आपण हे प्रोडक्शन वाढवलं आणि आपण प्रोडक्शन किती केलं, तर आपण 1000 वस्तूंचं प्रोडक्शन केलं. तर ह्या ठिकाणी रेंटमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. तुम्हाला महिन्याला 10,000च रेंट द्यावा लागतो. तुम्ही 100 वस्तूंचं मॅन्युफॅक्चरिंग करा किंवा 1000 वस्तूंचे मॅन्युफॅक्चरिंग केले तरी रेंट हे फिक्स्ड राहणार. ठीक आहे, तर ह्याला आपण म्हणतो फिक्स्ड कॉस्ट. ह्याला आपण काय म्हणतो, तर फिक्स्ड कॉस्ट. तर त्यानंतर आहे कॉन्ट्रीब्युशन. बघा, नेक्स्ट महत्त्वाची कन्सेप्ट आहे कॉन्ट्रीब्युशन. पूर्ण हा चॅप्टर ह्या कॉन्ट्रीब्युशन ह्या कन्सेप्टवरती बेस्ड आहे असं म्हटलं तरी चालेल. तर काय सांगता येईल, इट इज द डिफरन्स बिटवीन सेल्स अँड व्हेरिएबल कॉस्ट अँड इट इज ऑल्सो नोन ॲज कॉन्ट्रीब्युशन मार्जिन ऑर ग्रॉस मार्जिन. म्हणजेच ह्या ठिकाणी सेल्समधून बघा, ह्या ठिकाणी सेल्समधून आपण व्हेरिएबल कॉस्ट मायनस केल्यानंतर जे काही शिल्लक राहतं त्याला आपण कॉन्ट्रीब्युशन असं म्हणतो. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन आपल्याला सांगता येईल. बघा, ह्या ठिकाणी सेल्स आहे. सेल्समधून व्हेरिएबल कॉस्ट मायनस केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर कॉन्ट्रीब्युशन मिळतं. आणि कॉन्ट्रीब्युशनमधून फिक्स कॉस्ट वजा केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट मिळतं.
तर अशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेट करतो. तर या ठिकाणी सेल्स व व्हेरिएबल कॉस्ट यांच्या डिफरन्सला आपण काय म्हणतो, तर याच्या डिफरन्सला आपण कॉन्ट्रीब्युशन असे म्हणतो. आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. सेल्स सांगितलेलं आहे 5 लाख रुपये, डायरेक्ट मटेरियल आहे 2 लाख, डायरेक्ट लेबर आहे 80,000, व्हेरिएबल कॉस्ट आहे 40,000 आणि फिक्स्ड कॉस्ट आहे 1 लाख. बघा, तर ह्या ठिकाणी फाइंड आउट कॉन्ट्रीब्युशन अँड प्रॉफिट, तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन आणि प्रॉफिट फाइंड करायला सांगितलेले आहे. तर ह्या ठिकाणी जसं वर फॉर्म्युला दिला होता त्याचा वापर करून आपल्याला सांगता येईल. सेल्स आहे 5 लाख, त्यामधून मायनस करायचं आहे व्हेरिएबल कॉस्ट, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड व्हेरिएबल कॉस्ट. हे काय आहेत, तर हे व्हेरिएबल कॉस्ट आहेत 2,80,000. बघा ह्या ठिकाणी 2 लाख आहे, 80,000 आणि 40,000. हे मायनस 5 लाखामधून मायनस केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते 1,80,000. बघा 1,80,000 हे काय आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे सेल्स आणि व्हेरिएबल कॉस्ट यांच्यातला जो काही डिफरन्स आहे त्याला आपण कॉन्ट्रीब्युशन असं म्हणतो. तर त्यामधून आपण फिक्स कॉस्ट वजा केल्यानंतर आपल्याला जे काही मिळतं ते काय असणार आहे, प्रॉफिट असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट करू शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये इतकंच. पुढील लेक्चरमध्ये आपण कॉन्ट्रीब्युशन, ब्रेक इव्हन पॉईंट आणि जे काही पुढचे कन्सेप्ट आहे ते बघणार आहोत.